वेलकम टू दीपयोग रेसिपी. मी दीपाली. तर आज आपण बनवत आहोत आपल्या पाप्पासाठी छान असे मोदक. रवा नारळाच्या सारणाचे खुशखुशीत होणारे मोदक. आधी आपण कणिक मळून घेणार आहोत. त्यासाठी घेतलेला आहे मी 1.5 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी रवा, थोडंसं मीठ आणि त्यावरती कडकडीत असं मोहन टाकलेलं आहे. तर छान असे पीठ मळून तयार आहे. याला आपण अर्धा तास रेस्ट देऊया. तर सारण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी ओल्या नारळाचा चव, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी दूध, 2 चमचे साई, थोडेसे काजूचे काप, खसखस, इलायची पावडर आणि 2 ते 3 चमचे तूप. चला सारण तयार करूया. इथे मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे. त्यामध्ये रवा छान असा थोडासा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ओल्या नारळाचा चव, हे मिश्रण छान असे परतून घेणार आहोत. आता यामध्ये घालूया खसखस. हे मिश्रण छान असे परतून घेऊया जेणेकरून नारळामधले मॉइश्चर कमी होते. आता यामध्ये घालूया 2 चमचे फ्रेश क्रीम आणि पुन्हा एकदा छान असे परतून घेऊया. आता यामध्ये घालूया अर्धी वाटी कोमट दूध. दुधामध्ये तुम्ही थोडंसं केशर देखील ॲड करू शकता, त्याने रंग खूप छान येतो. आता यामध्ये घालूया इलायची पावडर आणि काजूचे काप, अर्धी वाटी पिठी साखर आणि छान असे मिश्रण परतून घेऊया. हे मिश्रण छान असे परतून झालेले आहे. आपले मोदकासाठीचे सारण तयार झाले आहे. या पद्धतीने केलेले सारणाचे मोदक खूप छान होतात आणि 4 ते 5 दिवस आरामात टिकतात. चला आता मोदक तयार करूया. सारण देखील इथे मी थंड करून घेतले आहे. इथे मी छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आता छोटीशी पुरी अशी लाटून घेणार आहे. छोट्या पुरीच्या आकारामध्ये इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे. ती एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही. ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो त्या पद्धतीने बनवली आहे. आता हातावरती पुरी घेऊन त्याला मी कळ्या पाडून घेत आहे. छान अशा कळ्या पाडून झालेल्या आहे. आता त्यामध्ये सारण भरूया आणि हळूवार पद्धतीने मोदकाला बंद करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान असा मोदक बनवून तयार आहे. आणखी एक मोदक मी बनवून दाखवते वेगळ्या पद्धतीने. तर पुरी लाटून झाल्यानंतर त्यावरती सारण घालायचे आणि मोदकाला तिथेच बंद करून घ्यायचे. तिथेच कळ्या पाडून, त्याने देखील छान अशा कळ्या येतात आणि छान असा मोदक तयार होतो. या पद्धतीने आपले सर्व मोदक बनवून तयार आहेत. चला आता फ्राय करून घेऊया. कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि हळूवार पद्धतीने मोदक सोडून घ्यायचे, जितके बसेल तितके, आणि मोदक छान असे फ्राय करून घेऊयात. आपले मोदक फ्राय करून झालेले आहेत. याच पद्धतीने मी सर्व मोदक फ्राय करून घेणार आहे. तर तयार आहेत आपले छान असे तळणीचे मोदक. रेसिपी आवडल्यास दीपयोग रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.